नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. तर आता आपण चाललो आहेत वेलास आगर बीचच्या इकडे. मी आता ॲक्च्युली 9 वाजले आहेत सकाळचे आणि मी निघालो आहे दिव्या आगर बीचवरून वेलास आगर बीचवर. अजून 2-3 प्लेसेस फिरायचा प्लॅन आहे, ते पण नक्कीच आपण कवर करू. तर चला वेलास आगर बीच. तर वेलास आगरला जाताना मध्येच मला एक खाडी दिसली. व्ह्यू मस्त दिसत होता म्हणून मी थोडं थांबलो तिथे आणि ते काका भेटलेले आहेत. ते बहुतेक मासे पकडायला आले आहेत. त्या बहुतेक रोज मासे पकडते. तुम्ही रोज येता का इथे? भेटत मासे? कोणते मासे असतात ते? लाईक समुद्रातले जितारे, तांबूस. म्हणजे समुद्रातल्या ते असतात की वेगळे असतात? नाही, समुद्रातले. पण समुद्रात आलं हे पाण्याला बदलतं. ते गोड्या पाण्यातले असतात काय? आणि खारात मग तिला चव येतं. मग अच्छा, ते समुद्राच्या पक्ष. ठीक आहे ठीक आहे. पण छोटी मच्छी, जास्त जाडी नाही. त्याची ह्या साईजचे भेटते 1 किलोचे 1.5 किलोचे असे जेवण. ते अंदाज घेतला जाता की मासे मिळतात की नाही. बघा, मी लाईव्ह बघते पहिल्यांदा की असे कशी समुद्रातील लोक मासे पकडतात. एक मासा भेटते, एकच मासा भेटला ना? एकच भेटलाय. पाक पोचला नाही तिथपर्यंत. एकच मासा भेटला. एकच भेटला. पाक पोचला नाही तर बरोबर. तर त्यांचा निरोप घेत मी निघालो वेलास आगरच्या दिशेने. तर आता आपण पोहोचलो आहेत वेलास बीचच्या इथे. जर तुम्ही कधी आरेवारेला व्हिजिट केला असाल तर तुम्हाला तीच वाईब येईल इथे. एकदम निलाशार समुद्र, चारी बाजूनी नाही बोलू शकत आपण. लाईक समोर तुम्ही जे बघताय ते पूर्ण निलाशार समुद्राचा पसरलेला आहे, अथांग समुद्र. तिकडे बोटी अशा फिरतायत आणि खूप असं निलाशार पाणी आपण बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. तिकडे पक्षी बसले जातात. मी जर तिकडे गेलो तर ते पक्षी भुरकन उडतील. मग दाखवतो मी. आता बघ कसे उडतील. ये काय मस्त दिसते भाई. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. वा, तिकडे जाऊन बसली. आता आपण नंतर तिकडे जाऊ. मस्त लाटा येत आहेत, पांढऱ्या शार एकदम लाटा, स्वच्छ असं पाणी. आणि आपल्याला खूप कमी जागी बघायला मिळतं भारतामध्ये की असं निराशार पाणी. आणि एक मी आतापर्यंत व्हिजिट केलेला आरेवारे आहे आणि हा एक बीच आहे जिथे मला असं निराशार पूर्ण पाणी बघायला मिळतं समुद्राचं. बाकी जर आपण मुंबईला गेलो तर आपल्याला पूर्ण मळकं पाणी दिसतंय, कारण त्या पाण्यामध्ये क्षार जास्त असतात. हे पाणी इकडचं खूप स्वच्छ दिसतंय. ही पण खूप मोठी आलेली आहे. ती माझ्या पायाला स्पर्श करून जाणार आहे. बघा माझी पावर किती. आयुष्यमान बाबा. अजून एक आली आहे. आपण कुणाला नाही म्हणायचं नाही, तर पाया पडतात तर पडून द्यायचं. शेवटी माणूस तसं आहे बघा. लाटा येऊन माझ्या पायाला स्पर्श करतात, त्यांना मी आशीर्वाद देतो. आयुष्यमान बाबा, असे जगत राहा. दॅट इज द पॉवर. ही माणूस नावाची जात आहे ना, ती इतकी भिक्कार जे आहे ते समजून, जिथे जाणार तिथे घाण करणार. तर मी कोणता बीच, दिव्या आगर बीचला होतो, तिथे पण बघितलं खूप सारं प्लास्टिक पसरलंय. कोणाचं डायपर्स पडले, कोणाचं चड्डीस पडले, काय पडले. काय गरज आहे, काय गरज आहे घाण करायची? तुम्ही तुमची घाण घेऊन येतात, तशीच परत घेऊन जाते समुद्राला का अर्पण करतायत? आणि मग बोलतात, बोंबतात की आता कधी पण पाऊस पडतोय, हे होतंय, अवकाळी पाऊस पडतोय. त्याचे कारण हेच आहेत की तुम्ही तुमचे नियम सोडले, तुमचे रूल्स तोडले. तुम्ही जेवढं निसर्गाला त्रास द्याल तेवढं निसर्ग तुम्हाला परत देईल. आता मी इथे बघतोय वेलास आगर बीचवर, तर इथे बाटल्या पडलेल्या आहेत. तर त्या असतील पिणारी दारुडी वगैरे, ती येतात इथेच पितात, बाटल्या ठेवतात, तशाच जातात निघून. वेलास बीचवर एका खडकावर एक सुंदर मंदिर दिसले, जिथे दत्तगुरूंची आणि गणेशाची सुंदर संगमरवरी मूर्ती होती. गणेशाची एक दगडाची सुद्धा मूर्ती होती. निलाशार आकाशामध्ये काल्या खडकावर मंदिराचा भगवा रंग एकदम उठून दिसत होता. मंदिरावरचा सफेद पडलेला ध्वज वातावरणातल्या मंद हवेत शांतपणे डुलक्या खात होता. तरी घोडे आहेत, ते चरताना मला ते दिसत आहेत. आणि त्यांच्या पायाला ते पळून येत म्हणून असे बांधलेले आहेत बघा.
त्या घोड्यांना बघून मला एक गाणं आठवतंय लहानपणीचं. तुकडुक तुकडुक गोडोबा, गोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करतोय कोण, आजी आजोबा मावशा दोन. हा घोडा कसा हिरो दिसतोय बघा ना, असं मूवीमध्ये असं ना, पिक्चरमध्ये तसं दिसतोय. काय करतायत, काय त्यांची मिजाज आहे, त्यांची आयाल बघा कशी वरती मानेवरती. चला त्यांना पण आता बाय करूया आणि आपल्या नेक्स्ट प्रवासाला निघूया. तर वेलास बीचवर जाणारा रस्ता वेलास त्या गावातूनच जातो. मी जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा तिथे गावकीची पूजा सुरू होती. गावात माझ्या सुख शांतीचे वातावरण आहे. काल आभाळा तारणा श्री काळ भैरवनाथ आहे. त्याच्या कृपेने 10 दिशेला जणू हे तर आता मला समजलं की मी चुकीच्या वेलासागर बीचला व्हिजिट करून आलो. गुगल मॅपच्या भरोशावर गेलो होतो, पण जिथे मला जायचं होतं, ज्या बीचवर टर्टल फेस्टिवल असतो एप्रिल आणि मेमध्ये, तिथे काही मी जाऊ शकलो नाही. तर होतं कधी कधी असं ट्रिपमध्ये तुम्ही रस्ता चुकता, तर असा प्रसंग आता माझ्या वाटेला आला. तर आता आपण पुन्हा आलो आहे दिव्यागरमध्ये सुंदर नारायण आणि रूपनारायण मंदिरामध्ये. तर हे भगवान विष्णूचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की आजूबाजूला नारळाची झाडे आणि समोर एक तुळशी वृंदावन आहे. तर हे मंदिर 13व्या शतकातलं असून शिलाहार राजाच्या कारकिर्दीमध्ये बांधलेलं आहे. तर आता आपण बघूयात मंदिराच्या आतमध्ये असलेली देवतेची मूर्ती. तर मंदिरासमोरच्या हौदातच एका जोडप्याचं प्री वेडिंग शूट सुरू होतं. इथल्या मंदिरात प्री वेडिंग शूटसाठी परवानगी घ्यावी लागते आणि ठरलेली फी सुद्धा द्यावी लागते. मंदिराच्या बाजूलाच ही नारळाची हातगाडी दिसली. सकाळचे 9:30 वाजले होते आणि मी अजून नाश्ता सुद्धा केला नव्हता. म्हटलं इथलंच फ्रेश नारळाचं पाणी प्यावं आणि आपला पुढचा रस्ता पकडावा. तर आता मी निघालो आहे दिव्यागरवरून श्रीवर्धनच्या दिशेने आणि तिकडे जाताना मला मध्येच हे बंदर दिसलं. त्या बंदरावर ज्या बोटी दिसत आहेत आणि ती समोरची जी बोट आहे लाल आणि पिवळी, ती बोट ज्यांनी बांधली ते काका सुद्धा मला इथेच भेटले. काका मला भेटलेत, ते पण मुंबईला राहिले. ऍक्च्युली किती वर्ष आले तुम्ही मुंबईला? 10-20 वर्ष झाले. 20 वर्ष. तिथे काय करायचं? छत्रीमध्ये, साडीमध्ये मोठे हे असतात ना आपले सिरियलमध्ये, म्हणजे अक्षय कुमार हे ते सर्व सिरियलमध्ये असतात ना. तुम्ही साडी काय करायची? 1 लाखाची साडी, 1.5 लाखाची बनवायची हाताने? नाही, ती बनवून यायची, पण आम्ही विक्री करायची. मग आता इथे कधी आले? मी आता सोडून दिले होते, बस झालं, कंटाळा आला आता गावाकडे. आता गावाला फक्त पोरं बिरं आपली फॅमिली इकडेच आहे तुमची? माझी 3 मुली बस. आणि तुम्ही ते बोटी म्हणता ना? हां. तर त्यांच्यासोबत थोडा उशीर गप्पा मारल्यानंतर त्यांनी मला एक शेखाडी म्हणून बंदर सांगितलं जिथे मासली बाजार भरतो. तर आता आपण जाऊया शेखाडीमधल्या मासली बाजारामध्ये. तर हा आहे शेखाडीचा मासली बाजार. शेखाडी बंदरापासून अवघ्या 2 मिनिटावरच हा मच्छी मार्केट किंवा मासली बाजार आहे, जिथे मासे आणि मच्छी एकदम स्वस्त दरामध्ये मिळतात. सकाळी 7 ते 8 वाजता इथे माशांचा लिलाव असतो. जर आपण लवकर आलो असतो तर आपल्याला तो सुद्धा बघायला मिळाला असता. तर मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे मला सगळेच माशांचे प्रकार माहीत नाहीत, जे अगदीच घरामध्ये कधी कधी बनवले जातात. कोळंबी, सुरमई, पापलेट हे मासे मी बघून सांगू शकतो,
पण इथे जी मी वेगवेगळे मासे पाहिले त्यातले बरेचसे माझ्या ओळखीचे नव्हते. तर समोर जे दिसते ते आहे शेखाडी बंदर. इथे आपल्याला मोठमोठ्या बोटी दिसतील. काही लोक बोटी घेऊन समुद्रात मासे पकडायला गेले आहेत, तर काही लोक मासे पकडून समुद्रकिनारे आले आहेत. समुद्र किनाऱ्यावरच तुम्हाला स्त्रिया बसलेल्या दिसतील. त्या आपापल्या बोटींची वाट बघत आहेत. जशी बोट किनाऱ्यावर येईल तसे त्या स्त्रिया आपल्याकडच्या टोपल्या घेऊन त्यात मासे पकडून बाजूच्याच ट्रकमध्ये भरायला घेऊन जातील. तर ट्रकमध्ये हे मासे भरल्यानंतर ते आजूबाजूच्या शहरामध्ये जसं की मुंबई, पुणे इकडे पाठवले जातात. तर शेखाडी बंदराला व्हिजिट करून झाल्यानंतर मी निघालो श्रीवर्धनच्या दिशेने आणि मध्येच हा स्पॉट लागला. हा स्पॉट मला आरेवारीची आठवण करून देत होता. समोरच्या दृश्याकडे बघून असं वाटतं की आकाश आणि समुद्र जणू काही एकत्र होत आहेत. तरी वासरू माझ्या बॅगचा वास घ्यायला आले होते आणि वास घेऊन ते परत गेले. त्याला वाटलं असेल की मी त्याच्यासाठी धोकादायक आहे, पण माणूस म्हणून मी किती चांगलं आहे हे तुम्हाला चांगलं माहीतच आहे. जर कोणी मला या ट्रिपमधली लक्षात राहणारी गोष्ट विचारली तर माझं उत्तर असेल इथली कौलारू घरे. माझ्या लहानपणी माझ्या गावात सुद्धा कौलारू घरे होती, पण त्यांचं मला कधी इतकं आकर्षण आणलं नाही. इथली कौलारू घरे जरा जास्तच ऑथेंटिक वाटतात. त्यांना बघून जे मूवीमध्ये किंवा सिरियलमध्ये जुने वाडे दाखवतात ना, एकदम त्यांचाच फील येतो. खूप दिवसांनी मी अशी वर्किंग विहीर बघतोय. या विहिरीच्या बाजूला बायका कपडे धुवत आहेत आणि एक छोटी मुलगी विहिरीतून पाणी काढत आहे. तर हा व्ह्यू नक्कीच आरेवारेच्या त्या टर्नची आठवण करून देतो. तर एका बाजूला सुंदर समुद्र आणि एका बाजूला हा रस्ता आणि समोर दिसणार हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. तर समोर जो दिसतोय तो आहे कोंडिवळी बीच आणि त्याला लागूनच आहे आरावी बीच. आरावी बीचची खासियत अशी की इथे आपल्याला पांढरी वालू बघायला मिळते. तर भर उन्हामध्ये आरावी बीचवर थोडा फेरफटका मारला आणि मी निघालो पुढच्या दिशेने. तर आरावी बीच सोडला मी आता आणि 12 वाजले आहेत. मी निघालो होतो दिव्यागरवरून 10-10:30 आणि 40 मिनिटावर आहे श्रीवर्धन, पण 12 वाजले आहेत. लाईक 2 तास झालेत आणि मी अजूनपर्यंत श्रीवर्धनलाच पोहोचतोय, कारण मध्ये खूप चांगले स्पॉट लागले होते. तिथे थांबलो, निसर्गाचा आनंद घेतला आणि थांबत थांबत एन्जॉय करत राईट समुद्रकिनाऱ्याची चाललो आहे श्रीवर्धनला. थोडं लेट झालं आहे माहिती आहे, बट आहे आपल्याकडे एक दिवस पोहोचू आपण. तर जातानाच मध्ये पोरं दिसली, क्रिकेटची मॅच खेळते आणि तिथे त्यांची थोडी मॅच बघत बसलो आणि बाजूला ज्या पोरी गोला खात होत्या तर थोडं लिंबू सरबत पिऊन मी निघालो माझी स्कूटी घेऊन. मी पोहोचलो आहे श्रीवर्धन बीचवर. खूप दुपार आहे आणि कडक ऊन पडले, बट हवा पण तेवढीच गार आहे, त्यामुळे ते ऊन काय वाटत नाही. बहुतेक अजून थोडा काला होईल मी, पण ऊन इतकं तीव्र नाही वाटत, सहन करण्यायोग्य आहे. बघूयात श्रीवर्धन बीचवर काय बघायला मिळतं आपल्याला. चांगलंसं कमर्शियलाइज वाटते मला, कारण डेव्हलपमेंट झालेलं आहे. की ते दगड वगैरे होते, रेलिंग वगैरे सुद्धा लागते आणि जसं आपण अलिबागला बघतो तसंच काहीशी व्यवस्था इथे आहे. तर जसं आपण पहिल्या व्लॉगमध्ये दिव्यागर बीचवर लोकांचे मुवमेंट्स रेकॉर्ड केले, तसेच इथे काही करायचा प्रयत्न केला आहे. तर बघूया आपल्याला काय बघायला मिळतंय. कुठले तुम्ही? कुठले? पुणे? पुण्याची बरीच पब्लिक दिसते. तर समोर जी मुले दिसत आहेत ती सुद्धा मुळशीवरून आलेली आहेत. त्यांना मातीमध्ये पाय घातलेलं बघून मला आमची अलिबागची ट्रिप आठवली. कुठले तुम्ही?
हमला अचानक हुआ था यांची जोरात तिकडे चिकन त्या पोरांची मस्ती बघून इकडे आलो तर इकडे यांची सुद्धा अशीच गोलाफेक सुरू होती. समजत नाही की काय सुरू आहे. समोरच्या जोडप्याला हातामध्ये हात घेऊन समुद्रात जाताना बघून प्रेम वगैरे जे म्हणतात ते हेच की काय असं वाटलं. कोणी आपल्या मित्रांसोबत घोडागाडीमध्ये बसून बीचची सैर करत होते तर दुसऱ्या बाजूला एक वडील आपल्या लेकीसोबत उंटावर बसून सवारीचा आनंद घेत होते. हा कुत्रा सुद्धा इकडे तिकडे बघत बीचवरून फेरफटका मारत होता. तर बीचवरची सगळ्यात आवडलेली गोष्ट, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काय तर ही छोटी मुलगी. ती एकटीच स्वतःमध्ये गुंग होऊन बीचवर बागडत होती. समोरच्या पाण्यात जायची, हात धुवायची, परत यायची, उड्या मारायची, परत जायची, हात धुवायची. स्वतंत्र, फ्रीडम म्हणजे नक्की काय हे तिला बघून जाणवलं. तर दुपारचे 1:30 वाजले होते आणि भूक सुद्धा लागली होती. तर जास्त विचार न करता बाजूला असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो. तर आपण शुद्ध शाकाहारी असल्यामुळे जास्त विचार न करता जिरा राईस, डाळ तडका आणि मटर मसाला याची ऑर्डर केली. जेवण होतोय तोपर्यंतच बाहेर एक भांडण झालं. एका गृहस्थाने त्याची कार रिव्हर्स घेताना रेस्टॉरंटच्या एंट्री ऑफिसलाच टोकली. भांडण म्हटलं की बघ्यांचे मनोरंजन. तर श्रीवर्धनवरून निघालो कर्जतकडे आणि पुढच्या 4 तासामध्ये मी घरी पोचलो. तर या सुंदर अशा रोड ट्रिपने आपण आपला ब्लॉग संपूया.